कसं आहे, ते पायलिंगचं काम सुरू होतं आणि याला कुठल्याही परमिशन आहे, याला बरेच परमिशन लागते. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 33(5) अंतर्गत म्हणजे जे कन्सेंट लोकांचे घ्यायचे आहेत ते आजपर्यंत घेतले गेलेलं नाही आहे आणि काम सुरू करण्यात आलं आहे. खरं तर हे फेन्सिंग किंवा हे पायलिंग कुठलंही काम करता येत नाही जोपर्यंत सगळ्या परमिशन नाही. सर्वात महत्त्वाची परमिशन म्हणजे लोकांचे कन्सेंट हे न घेता इथे काम सुरू करण्याचा प्रयत्न झाला. पूर्णपणे थोडी मोठी जनता सगळी या ठिकाणी उभी राहिली आणि त्यानंतर पोलिसांच्या सहकार्याने हे काम बंद केलेलं आहे. आणि आता पावसाळा येतोय त्यामुळे त्याच्यामध्ये जी कंडिशन आहे ते काम पावसाळ्यात पुढे करायचं आहे. याचा आता हे करण्याचा प्रयत्न करते तर त्याच्या विरोधात आम्ही कायदेशीर तक्रार करूच, कायदेशीर कारवाई करूच. पण सध्या तरी हे काम बंद झालं. या कंपनीने कोणाला तरी सब कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. सब कॉन्ट्रॅक्ट ज्याला दिलेला आहे कंपनी ते काम करते. जेव्हा आम्ही दस्तावेज मागितले तर यांच्याकडे कुठेही अवेलेबल नव्हते. एकही परमिशन मिळते यांच्याकडे अवेलेबल नव्हते. त्यामुळे त्यांना शेवटी काम बंद करावं लागलं. त्याच्यामध्ये मालाला वारंवार और RTI दिलेले आहे. परंतु जो भी आप काम करते हैं लोगों को बताओ। अभी तक लोगों से कोई उच्च न्यायालयाची ऑर्डर प्रमाणे 33(5) मध्ये कुठल्या सहकारी संस्थांचे कन्सेंट घेणं आवश्यक आहे हे यांनी आजही घेतलेले नाही. हे ट्रान्सपरन्सीच नाही. हमको 2000 स्क्वायर फुट मालाने आम्हाला पहले ये हम हाईकोर्ट में भी किया है। माडा ने 1600 स्क्वायर फीट दिया। अभी उन्होंने कहा कि वो तो बिल्कुल स्क्वायर फीट है, लेकिन हमारा कहना ऐसा है कि माडा ने ये जो काम कर रहा है ना वो काम उसका जो ट्रांसपेरेंसी नहीं है। अभी आप यहाँ पे फाइलिंग कर रहे हैं, अरे हमारा घर है हमको बताओ। यहाँ पे उन्होंने एक हे म्हणतात की आमचं कोणी कुठे काही वाकडं करू शकत नाही. हे जे कुठेतरी यांचं म्हणणं आहे ना त्याला आज रहिवाशांनी एकत्र होऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये जे प्रोव्हिजन्स आहेत त्याचा उपयोग करून आज रहिवाशांनी हे काम इथे सध्या थांबवलेलं आहे. याचा अर्थ आमचा रिडेव्हलपमेंटला विरोध आहे असा नाही होत. आम्ही कधीही रिडेव्हलपमेंटच्या गरजा थांबतो याच्या पुढेही नाही आहे असं आम्ही सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट्स करून दिलेले आहे. त्यामुळे जर कोणी असं म्हणण्याचा प्रयत्न करत असेल हे अडवतात, आम्ही अडवत नाही साहेब. कुठलाही प्रोजेक्ट जेव्हा सुरू होतो तो जर कायदेशीर झाला तर त्याला कोणी अडवू शकत नाही भविष्यामध्ये. आणि आमचे तेच म्हणणं आहे की भविष्यात याला कोणी अडवू नये म्हणून आज तुम्ही सगळ्या कायदेशीर परवानगी घ्या आणि त्याच्यानंतर पुनर्विकास प्रकल्प दोघांची चूक आहे. सर्वात मोठी चूक आहे ती माडाची आहे. आणि जर माडा यांचा मालक आहे तर ह्या फॉर्मॅलिटीज करणं हे माडाचं कर्तव्य आहे जे माडा आणि राज्य शासन दोघंही करत नाही. त्यामुळे ही चूक मेनली तर माडाची आहे. हे काय हुकमाची ताब्याला येतात तिथे कामं चालू करतात पण हे माडाने रोखलं पाहिजे. माडाने आम्हाला सगळे दस्तावेज उपलब्ध करून दिले. विरोध माडाचा आमचा विरोध माडाला आहे. आमचा कुठल्याही विकासालाही विरोध नाही आहे, विकास हक्कालाही विरोध नाही आहे. माडाने सगळं कायदेशीर करावं, आम्हाला सगळं दाखवावं, ट्रान्सपरन्सी ठेवावी. त्यानंतर या प्रोजेक्टला पुढे न्यायचं डबल इंजिन लावून पुढे न्यायचं काम आम्ही करू. कारण आज जवळजवळ 3700 मधले 3000पेक्षा जास्त रहिवासी आमच्या संघटनेसोबत आहेत, मोतीलाल नगर विकास समितीसोबत आहेत. त्यामुळे या प्रकल्पाला डबल इंजिन लावून आम्ही पुढे नेऊ. पण त्याच्या अगोदर सगळ्या फॉर्मॅलिटीज व्हायला पाहिजे, लोकांचे कन्सेंट घेतले पाहिजे, लोकांना कॉन्फिडन्समध्ये घेतले पाहिजे, या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. त्यानंतर बघा हा प्रोजेक्ट कसा पुढे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुभाष गोविंद ठाकूर, TV9 मराठी.